स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये। आज आपण झटपट चविष्ट अशी पडवळची भाजी कशी बनवायची ते पाहतोय। तर त्यासाठी इथे मी पडवळ घेतलेले आहेत, थोडा वेळ पाण्यामध्ये ठेवून स्वच्छ धुवून व पुसून घेतलेले आहेत। आता हे पडवळ घेतलेलं आहे, आपण अगदी हलक्या हाताने या पद्धतीने अगदी साल आपण अशी काढून घ्यायची आहे। खूप जास्त साल काढायची नाही, कारण त्याच्यामध्ये भरपूर प्रोटीन्स वगैरे असतात, प्रथिन असतात, त्यामुळे आपण हे जास्त न काढता आपण अगदी हलक्या हातानं खूप थोडेसेच असे या पद्धतीने बघा हे इथं निघालेले आहेत। याच पद्धतीने आपण अगदी थोडे थोडे हे काढून घेऊयात आणि उभे किंवा आडवे तुम्हाला कोणत्या साईजमध्ये कट करून घ्यायचे आहेत त्या पद्धतीने आपण कट करून घ्यायचे आहेत। पद्धतीने आपण कट करून घेतलेला आहे। आता याच्या दोन्ही बाजूने आपण साईडनं असं कट करून घेऊयात। थोडा थोडा भाग आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे हे या पद्धतीने, आणि याला असं मधून कट करायचं आहे आपल्याला। आणि मी असे उभे काप करणार आहे। तुम्हाला जर दोन याचे भाग करून मधून दोन भाग करून कट करायचे असेल तर तुम्ही तसे देखील कट करू शकता। आता याच पद्धतीने आपण सर्व पडवळ साल काढून व्यवस्थित असे कट करून घेऊयात। इकडे पडवळ वगैरे आपले कट करून झालेले आहेत। बटाटा स्वच्छ धुवून घेतलेला आहे, 2 बटाटे मी कट करून घेतलेले आहेत। कांदा घेतलेला आहे एक मोठा चिरून, टॅमॅटो घेतलेला आहे चिरून, इथं आलं लसूण आणि हिरवी मिरची घेतलेली आहे। आपण याचं खलबत्त्यामध्ये या वाटण बनवणार आहोत। इकडे गॅसवरती कढईमध्ये मी तेल देखील गरम करायला ठेवलेलं आहे। आता आपण त्यामध्ये मोहरी घालून घेऊयात। सुरुवातीला थोडीशी मोहरी घालायची आहे, जिरे घालून घ्यायचे आहेत। जिरे मोहरी टाकली की लगेच आपल्याला अर्धा छोटा चमचा हिंग घेतलेला आहे तो देखील टाकून घ्यायचा आहे। हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। आता कांदा आहे आपण उभा कट करून घेतलेला तो घालून घेऊयात। कांदा परतून होत आहे तोपर्यंत हिरवी मिरची आलं व लसूण आपण असं याचं ताजं फ्रेश असं वाटण बनवून घेणार आहोत। इकडे वाटण बनवताना थोडंसं आपण मीठ घालून घेऊयात, म्हणजे व्यवस्थित आपलं हे वाटलं जाईल। अगदी पाव चमचा मी मीठ घेतलेला आहे। भाजी बनवताना शक्यतो आपण ताजं फ्रेश असं वाटण बनवून घ्यायचं, म्हणजे चव तर खूपच छान लागते। इथे तुम्हाला लाल तिखट वगैरे इतर मसाले वापरायचे असतील तर तुम्ही ते देखील वापरू शकता, पण मी इथे हिरवी मिरचीचं वाटण घालून पडवळ दाखवणार आहे। टेस्ट तर खूपच जबरदस्त लागते, म्हणून म्हटलं एकदा ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करावी। आता आपण हे व्यवस्थित असं वाटण करून घेऊया। इकडे आपला कांदा छान असा परतलेला आहे, सोबतच आपण टॅमॅटो देखील घालून घेऊयात। यामध्ये कांदा आणि टॅमॅटो 1 ते 2 मिनिट आपण वाफवून घेऊयात, शिजवून घ्यायचं आहे थोडंसं 1-2 मिनिटं। आणि आपल्या इकडे वाटण देखील आपण तयार करून घेऊया। हे पहा, इथे आपले ताजे ताजे वाटण बनवून तयार झालेले आहे। तुमच्याकडे जर छोटा खलबत्ता नसेल तर तुम्ही चॉपरमध्ये देखील करू शकता वाटण, किंवा मग मिक्सरवरती देखील करू शकता तुम्ही। आता हे वाटण आपण सर्व व्यवस्थित घालून घेऊया त्यामध्ये, आणि आपलं वाटण देखील छान असं 1 मिनिटभर आपण परतून घ्यायचं आहे। इथे आपले हिरवी मिरचीचं वाटण देखील छान असं परतून झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला 1 छोटा चमचा हळद घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे, ती देखील आपण व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊयात। लगेचच आपल्याला बटाटा कट केलेला आहे, इथे बटाटा आपण लगेचच टाकून घेऊयात। सोबतच हे पडवळ चिरलेले आहेत ते देखील आपण यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। एकदा धुतल्यानंतर पडवळ दुसऱ्यांदा धुण्याची आपल्याला गरज नाही, अगदी हलकीशी आपण साल काढून घेतलेली आहे। खूप जास्त साल पण काढायची नाही, त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर वगैरे असतं। आता हे व्यवस्थित आपण मिक्स करूयात। आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ देखील टाकून घ्यायचं आहे। इथे आपण सुरुवातीला वाटण बनवताना थोडंसं मीठ टाकलं होतं, आता पूर्ण भाजीचं आपल्याला मीठ असं टाकून घ्यायचं आहे। आता हे मीठ देखील आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात, आणि पाण्याचा वापर न करता आपल्याला मिठाच्या पाण्यामध्ये ही भाजी छान अशी बारीक फ्लेमवरती आपण शिजवून घ्यायची आहे। हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। सुरुवातीला आपण 2 ते 3 मिनिट मिठाच्या पाण्यामध्ये शिजवून घेऊयात। आपली 3 ते 4 मिनिट मी मिठाच्या पाण्यामध्ये शिजवून घेतलेली आहेत। एकदा आपण चेक करूयात, गरज असेल तरच पाणी घालायचं, नाहीतर मग पाणी घालण्याची गरजच नसते। मिठाच्या पाण्यावरतीच ही भाजी बघा खूप छान अशी शिजून तयार होते, पाहू शकता इथे तुम्ही। आता आपण चेक करूयात आपली भाजी शिजलेली आहे की नाही ते। थोडंसं आपण चमच्यामध्ये घेऊन असं हाताने चेक करायचं आहे। अगदी थोडीशी अजून शिजायची शिल्लक राहिलेली आहे आपली पडवळची भाजी।
आपण अगदी थोडंसं यामध्ये पाणी घालूयात. अगदी थोडंसं पाणी घेतलेलं आहे, खूप थोडंसं पाणी, एक अर्धा कप साधारणतः छोटा पाणी घेतलेलं आहे ते घालून घेऊयात आणि पुन्हा याच्यावरती एक झाकण ठेवूयात. पाण्याची गरज असेल तरच थोडंसं पाणी वापरा, नाहीतर नाही वापरलं तरी देखील चालेल. इथं बारीक गॅसवरतीच आपण पुन्हा 1-2 मिनिट छान असं शिजवून घेऊयात. हे पहा, इथे आपले पडवळची भाजी छान अशी शिजून तयार झालेली आहे. आपण एकदा चेक करूयात. बटाटा देखील आपला व्यवस्थित शिजलेला आहे, पाहू शकता इथे. आणि पडवळ देखील छान असे आपले शिजून तयार झालेले आहे. ही भाजी छान अशी आपली शिजून तयार झालेली आहे. आता आपण गॅस बंद केलेला आहे. एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया. पहा, इथे आपली पडवळची भाजी छान अशी बनवून तयार झालेली आहे. रेसिपी अगदी नेहमीप्रमाणे साधी सोपी आहे. अगदी घरातील उपलब्ध साहित्यामध्येच आपण दाखवलेली आहे. आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब जर केले नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकनही प्रेस करा. धन्यवाद.